ही ट्रॉफी घेऊन एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला कित्येक टीमला पराभूत करावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा चांगला खेळ इनफॅक्ट हा महत्वाचा होणं खूप महत्वाचं आहे. मॅच ऑन होते. मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक एंडला बॅटर अजय आणि त्याच्या समवेत किशोर आणि बॉलिंग ट्रॅक वरती संदीप. आता संदीप बिरमाणे आणि आता अजय यांच्यामध्ये हे आता बॅटल रंगलं जाईल. हा महत्वाचा आहे. हे बॅटल खूप महत्वाचं पाहण्यासारखं जोखीम असणारा हा बॉलिंग ट्रॅक वरती समोर आपण पाहिलं तर संदीप समोर असणारा अजय ज्यांनी गजब खेळ केला. पहिल्याच बॉल वरती ड्राईव्ह केलाय. क्लासिक स्ट्रोक आलाय. क्षेत्ररक्षक वाईडीच्या धावतात तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करतील. चांगली फिल्डिंग. गॅप मोठा होता परंतु जी बॉलची गती होती ती कमी झाली आणि तिथून ते क्लासिकल ड्राईव्ह केला. फक्त दिशा दिली. सॉफ्टने फटका खेळला आणि तिथून मात्र 2 धावा आल्यात अजयच्या बॅट मधून. मॅच आपण पाहत आहोत खर्शी बारामुळे टीम्स आणि ओरुशी या 2 संघांमध्ये. टॉस जिंकला त्याच्यानंतर फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. हो धावा आम्ही कमीत कमी देऊ या अनुषंगाने तो फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. इथे मोठा फटका. आकाशाला गवस निघालणारा मोठा तुडुंब मोठा ब्लास्ट. हाय अँड हँडसम बॅक 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 इट बॅक इट बॅक इट बॅक इट. टोकला षटकार. स्लॉट मध्ये होता आणि पार्किंग फ्लॉट मध्ये याला पाठवण्याचं काम बॅटर अजयने केले. अजब काय गजब केली. जिथून त्याचा एंड झाला आणि तिथूनच तो सुरुवात करतोय. चांगली बॅटिंग. थांबायचं नाव घेत नाही अजय. अजयच्या बॅट मध्ये मोठा ब्लास्ट झाला. षटकार टोटल झाल्या त्या 8 धावा धाव फलकावरती. पहिलंच म्हणतोय बॅटर रंगलं जाईल कारण का एका बाजूला अजय एका बाजूला संदीप. दोन्ही ताकदवर खेळाडू दोन्ही बुद्धिमान खेळाडू आणि दोघांना माहिती आहे एकमेकांचा खेळ. प्रत्येकाची कमजोरी प्रत्येकाला माहिती आहे कारण का असोसिएशन आहे. आपण प्रत्येक दरवेळेस आपण एकमेकांच्या सामोरे येतो. फुल टॉस बॉल दिशा दिली होती परंतु स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग होत असताना इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग झालेली आहे. डॉट बॉल येतोय. हा लॉलीपॉप बॉल होता आणि हा लॉलीपॉप मी म्हणे हा बॉल वेस्ट केलाय बॅटर अजयने. 3 बॉलच्या पाठीमागे 8 धावा टोटल झाल्या त्या 8 टीमच्या. यावेळी दिशा देण्याचं काम करत शरीरापासून दूर ठेवलाय. वा जबरदस्त बॉलिंग. आता बॅटरला तो फॉलो करतोय. दूर ठेवलाय आणि आला तो डॉट बॉल. षटकार आल्यानंतर लगातार इथे 2 बॉल टाकलेत गोलंदाजाने. कमी नाहीये गोलंदाज संदीप. प्रचंड वर्षाचा अनुभव आहे आणि तोच अनुभवाची शिजोरी जोडली गेली आहे परंतु फिरवलाय भावऱ्यासारख्या शक्तिमानच्या स्टाईलने गंगाधर विद्याधर महाधर ओमकार शास्त्री. सक 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 शक्तिमान षटकार. लाजवाब बॅटिंग. आक्रमण केलंय. कधी अजय कधी संदीप कधी संदीप कधी अजय कधी बॅट कधी बॉल कधी बॅट कधी बाउंड्री कधी डॉट कधी 6 कधी डॉट. हे सध्या समीकरण चालू आहे. चांगला खेळ आणखीन घेते. लाजवाब टायमिंग. फुटवरचा चांगला पायामध्ये टाकला होता. पायामधून हा बॉल उचललाय. छे दोन्ही 12 क्या शॉट मारा. झिंगाला लावला. छान व्हॉट अ शॉट. जबरदस्त इथे बॅटिंग करत असताना अजयच्या बॅट मध्ये तब्बल 3 षटकार. या आपण पूर्तता या ओव्हरची करूया. पहिल्यावरती 2 त्याच्यानंतर 6 डॉट 6 एक्स. हे समीकरण मोबाईल नंबर नाही आहे. या धावा आहेत अजयच्या. या धावा आहेत टीम वर्षी ब संघाच्या. एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि P1चा षटक पॉवरफुल बॅटिंग बाय मिस्टर अजय. अप्रतिम बॅटिंगचा खेळ केलाय. काही बॉलवरती तुटून पडले. काही बॉलवरती रिस्पेक्ट दिला आणि काही बॉलवरती आपण पाहिलं तर 3 मोठे ब्लास्ट आलेत. 20 धावा तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
आयुष बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. विकेटच्या शोधामध्ये जाणं खूप महत्वाचं. किशोर असणार आहे स्ट्राईक एंडला. नवीन गोलंदाज नवीन बॅटर. उचलला, अडकला, सापडला आणि पहिल्याच बॉल वरती आयुषने घेतली आहे किशोरची विकेट. फलंदाज होईल बाद. डिजिटल आहे हो इंडिया. बघा 12वा खेळाडू आम्ही आतापर्यंत आम्ही पाहिलेत. फक्त येतात, नावं सांगतात, बस तेवढंच काम. परंतु रन लिहिणं स्वतःने देखील खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज डिजिटल इंडिया जरूर झाली आहे. डिजिटल इंडिया ही जरूर झाली आहे. परंतु धावा बघा मापणं खूप महत्वाचं आहे. 12वा खेळाडू फक्त नावं सांगण्यासाठी नसतो, तर धावा किती होत आहेत ते काउंटिंग करणं देखील खूप महत्वाचं असं त्याचं काम असतं. आणि अगदी प्रामुख्याने खरं तर काम इथे आमचे 12वे खेळाडू अर्थात वरोशी ब च्या टीमचे करत आहेत. टोटल झालं तर एकूण टीमच्या 20 धावा. पहिल्या षटकामध्ये विकेट येते खात्यामध्ये आयुषच्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय बॅटिंगसाठी दाखल झाले आहेत. चांगला इथे फटका अक्षयच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅचचा कॉल बॅक टू मामा ठाकुर. आरंभी गया और सपना भी भाग गई. एक कॅच लिया था, कॅच पकडला होता परंतु बॉर्डर लाईनच्या लगत आणि तिथून मात्र 6 धावा आल्यात. कॅच खूप चांगला गेला होता, जजमेंट देखील खूप चांगलं, परंतु नशिबाची साथ मिळते बॅटिंग करणाऱ्या टीम वरोशी व संघाला. आलाय तो धमाका षटकार. टॉप शॉट सिंगल आली. स्वतःच्या फॉल्टमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून मात्र एक सिंगल येत असताना एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. टोटल झालं ते एकूण 27 धावा. धावा फलकावरती आतापर्यंत दुसरी षटक मार्गस्थ आहे. पहिल्या बॉल विकेट आली, त्याच्यानंतर षटकार, आता विकेट, एक सिंगल येते. टोटल झाले ते एकूण 27 धावा. अजय आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधनं. मागच्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर तब्बल 48 धावा अजयने कुठल्या होत्या. तोच येते पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असणार. 20 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. आणखी किती जबरदस्त फटका येते पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. बॉल चालते धन 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 धन. क्षेत्ररक्षक जातायत पळतायत तोपर्यंत धावा 2 तर आल्या. तिसरीचा कॉल केलाय आणि बघता बघता इथे तब्बल 3 धावा आल्यात. गुड रन इन द बिटवीन द विकेट. बॉल पाहिलाय, अगदी स्लाइस केला होता बॉलला, हलक्या हाताने दिशा दिली होती पॉईंट कव्हर मध्ये आणि तिथून मात्र धावा आल्या त्या 3 धावेची मदत, 3 धावेचं योगदान, 30 धावा. धाव फलकावरती झाल्यात. मॅच आपण पाहत आहोत खर्शी वारा मोरे टीम्स आणि वरोशी ब या 2 संघांमधील लढत. पाठची कडा, भाग्याचा सहारा, फलंदाज इथे बाद होईल. अक्षय बॅटची एज लागली गेली आणि तिथून मात्र एसटी रक्षकाने पहिल्या अटेम्प्टमध्ये कॅच ड्रॉप झाला होता. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये या कॅचला कंप्लीट करत असताना आतापर्यंत. चला बॅटर मैदानामध्ये पाठवायचा प्लीज. अमित बॅटिंग साठी आलेले आहेत. चला बॅटर मैदानामध्ये लगेच अमित जायचंय धावत. हॅलो बोला की. नाही किंवा मला इकडं तुम्ही कुठे तिकडे आहे ना. काय झालं बोलणं झालं का कुठं. आरोप कदम कुठे ना. हा ठीक आहे चालेल चालेल चालेल. मला आणून टाकलं इकडे जावलीला. चला मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळत आहोत. धावा झाल्यात एकूण एकत्रित टीमच्या त्या 30 धावा.
फलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित बॅटिंगसाठी फुल टॉस बॉल दिला होता बॅटरला. तिथून मात्र धावा येतील त्या मात्र एक सिंगल. आगमन झालंय का आलेले घेतो. चल आपण ज्या इथे मुख्य अतिथी एक हो सन्मान घ्यायचे का आलेले आहे. चला मी काही सन्मान घेतोय. ओव्हरची होती समाप्ती. धावा झाल्या ते 31 धावा. काही सन्मान घेतोय. नामांकित अष्टपैलू खेळाडू आदरणीय सन्माननीय संदीपजी मोरे साहेब यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. संदीपजी मोरे साहेब यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. नामांकित अष्टपैलू खेळाडू संदीपजी मोरे साहेब यांचा आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चल यावा आपण साहेब आणि आपला सन्मान आपण स्वीकारावा. नामांकित अष्टपैलू खेळाडू संदीपजी मोरे साहेब यांचा आम्ही इथे सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. त्याचबरोबर स्टार फलंदाज जावली क्रिकेट असोसिएशन कमिटी सदस्य सन्माननीय आदरणीय मनोजजी जवळ साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. स्टार फलंदाज जावली क्रिकेट असोसिएशन कमिटी सदस्य आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. संदीपजी मोरे साहेब यांचा आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बॉल अगदी रमत गमत चाललाय. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. आलेला आहे सुंदर चौकार. हॅलो ही चालू झाली. हो मग चालू मग. चला आपण आणखीन एक आपण इथे सन्मान करत आहोत. अष्टपैलू खेळाडू निलेजी शिंदे. निलेजी शिंदे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. आदरणीय मनोजी जवळ साहेब स्टार फलंदाज जावली क्रिकेट असोसिएशन सदस्य त्यांचा देखील आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मॅच कडे आपण बोलतोय जिथे धावा झाल्या ते आतापर्यंत एकूण 35 धावा झाल्यात. चला आपण आणखीन एक आपण सन्मान घेत आहोत. निलेशजी शिंदे अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई पोलीस. आज आपण क्रिकेट खेळत असताना खरं तर आपल्या महाराष्ट्राची सेवा आणि त्याचबरोबर एक चांगले खेळाडू देखील आहेत. अष्टपैलू खेळाडू निलेशजी शिंदे नवी मुंबई पोलीस यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर स्टार फलंदाज राजेश दादा जवळ यांचा देखील सन्मान करत आहोत. अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई पोलीस आज खरं तर आपल्या महाराष्ट्राची सेवा त्याचबरोबर आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत आहेत. आपल्या असोसिएशनसाठी क्रिकेट खेळत आहेत. अष्टपैलू खेळाडू त्याचबरोबर राजेजी जवळ साहेब स्टार फलंदाज त्यांचा देखील आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. जाऊया आपण मॅच कडे जिथे मॅच खूप चांगल्या पद्धतीने रंगला गेला. जाऊया आपण मॅच कडे जिथे बॅटिंग करतोय पाटर चांगली बॅटिंग जबरदस्त इथे स्टोकेस कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल. दोन डेगाच्या मधून बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पार. घेतलंय बाउंड्रीचं दर्शक. 4-4-4 चौकार. 43 धावा झालेल्या आहेत. काय बॅटिंग केली आहे. किती झाले तरी अजयच्या 8 बॉलच्या पाठीमागे 27 धावेचं योगदान आतापर्यंत अजयने दिलेलं आहे. काय बॅटिंग करतोय यार. थांबायचं नाव घेत नाहीये अजय. चांगली बॅटिंग. बॉलर तयार होतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका केलाय. त्याच दिशेला ड्राईव्ह केलाय सिंग. येते क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल. 2 धावा पुन्हा एकदा मिळत असताना 2 धावेचं योगदान. तिसरे देखील मिळणार. गफलत होतीये. पाहिलंय पारखलंय आणि 3 धावा त्यांच्या पॅट मधून येत असताना एक चांगला खेळ दोन्ही फलंदाज करत असताना भागीदारी साझेदारी खूप महत्वाची होती. 46 धावा तब्बल झाल्यात. तिसऱ्या षटकाचा सध्या खेळ चालू आहे आणि ऋषी बॉलिंग टॅक वरती असणार. जे मान्यवर आलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. टोटल झालं ते एकूण 46 धावा. चांगली बॅटिंग होते मॅच मध्ये. आणखीन किती जबरदस्त टॅप सिस्टमचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघतलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बॉल थांबणार नाहीये. फुटबॉलच्या स्टेनं बॉलला बाहेर पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. टन 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 4-4-4 चौकार.
काय बॅटिंग होते यार. एकाने चढवलाय 7 आणि एकाने दाखवला आपल्या बॅटिंगचा माज. अमित आणि अजय काय जबरदस्त. 50 धावा झालेल्या आहेत टीमच्या. पहिल्या आपण मॅच मध्ये तब्बल 75 धावा कोटल्या होत्या. संघ वेगळा होता, 5 षटकांचा मॅच होता, परंतु आतापर्यंत 50 धावा प्रत्येक गोलंदाजांवरती तुटून पडलेत. प्रत्येक गोलंदाजा समाचार चांगला घेतला तो. यॉर्कर टाकलाय गोलंदाजानं हा बॉल. डॉट बॉलची इथे सांगता बघता बघता 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या एकूण 50 धावा. काय जबरदस्त बॅटिंग केली. 2 विकेट झालेत. त्याचबरोबर मी इथे मान्यवर आलेले आहेत. गिरगाव शाखा ज्ञानदीप को ऑफ कोविड गिरगाव शाखा ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई व्यवस्थापक करंदी गावचे समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय महेशजी निकम साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि त्यांचा आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आदरपूर्वक आम्ही करत आहोत. सन्माननीय आदरणीय महेशजी निकम साहेब यांचा इथे सन्मान आम्ही करत आहोत. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या तर एकूण एकत्र टीमच्या 50 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत गोलंदाज निलेश समोर असणारा अजय. आतापर्यंत काही जबरदस्त बॅटिंग अजयने केली. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावा तब्बल बनवलं त्यांनी आतापर्यंत एकूण 30 धावा. चांगली रंगीन आहे, संगीन आहे या मॅच. चांगली बॅटिंग होली आहे. 50 धावा जमवल्या गेल्यात. फर्स्ट इनिंग सध्या खेळ बघतोय. फुल टॉस बॉल दिशा दिली. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नॉमस लँड मध्ये वॅकेट एरिया. डीप स्कोर लेग मध्ये बॉल जात असताना 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धावा इथे असताना धावा झाल्या तर एकूण एकत्रित टीमच्या त्या 52 धावा. लाजवाब बॅटिंग यार. आक्रमण तर केलंय, तो पर्याय निवडलाय. हो 2 पर्याय असतात, एक आक्रमक आणि एक संयम. आणि आक्रमण मध्ये त्याच्यामध्ये एक सुवर्ण अक्षर आहे धाडस, ते दाखवावं लागतं. आणि ते अजय चांगल्या बॅटिंग मध्ये बत्त्या. आणखी किती जबरदस्त क्लासिक स्ट्रोक आलाय. बॉल निघून जातोय त्या सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउंड. 4 4 4 4 मिला रूम मचा द्या धूम दिल मांगे मोर ये 4 4 रन. काय बॅटिंग होती यार. थांबायचं नाव घेत नाहीये अजय. तब्बल धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आला त्या 36 धावा टोटल झाल्या टीमच्या. तर एकूण 56 धावा झाल्या. चांगली बॅटिंग. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा खरं तर अगदी मी म्हणेन अजय हा अर्ध षटकासाठी जवळ आलाय. ते अर्धशतक होणार का त्याच्या बॅट मधनं. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 56 धावा तब्बल झालेल्या आहे. 36 धावांमध्ये तो खेळतोय. आज त्याचा खेळ दमदार राहिला. चांगली बॅटिंग. आणखी किती आडवा बॅट नाही खेळत असताना रे मंचली रे मंचली मंचली रे मंचली. हवा के संग संग घटा के साथ हवा साउंड की घटा. ये चरण का बॉम्ब फटा. अजय का ये गजब शॉट. थांबायचं नाव घेत नाहीये. थांबायचं नाव घेत नाहीये. जिकडे तिकडे चावणी सोडतोय. आपल्या नावाची छाप सोडत असताना अजयचा हा गजब खेळ. आणखीन किती धमाका षटकार आलाय. 42 धावा तब्बल त्याच्या बॅट मध्ये आल्या. टोटल झालं ते एकूण 64 नाही तर 62 धावा झाल्यात. अप्रतिम बॅटिंग. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 रनांनी मागचं शतक खरं तर हुकलं गेलंय. अगदी अर्धशतकाच्या जवळ पुन्हा एकदा तो. 3 बॉल राहिले. 62 धावा जमवल्यात. चांगली बॅटिंग. आणखीन एक फुल टॉस बॉल. फुल टॉसला फुल टर्न केलाय. गोइंग 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 गोइंग. एस बँक मॅक्सिमम क्रेझी कटी बॉल सिक्सर. लाजवाब बॅटिंग. 2 धावांची गरज आहे. मागे आपण पाहिलं तर 2 बॉल मध्ये 2 हव्या होत्या. ते डॉट बॉल झाले होते. अजय पुन्हा एकदा यार तो जोशा त्याच मंजुबेत काम करू असा की नाम बन जाए. नाम ऐसा करो की इतिहास बन जाए. जबरदस्त बॅटिंग. अप्रतिम बॅटिंगचा नमुना पेश केलाय. इथे बॅटनं स्ट्रोक तर खेळलाय. हो हो आणि आपला अर्धशतक नावरती खेळतोय. बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅट मधनं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अजय साठी. जबरदस्त खेळ. काम करो ऐसा की नाम बन जाए.
नाम ऐसे ही करो कि एक पहचान बन जाए, पैसे ऐसे ही बनो एक मिसाल बन जाए, मिसाल ऐसे ही बनो आपका इतिहास बन जाए, आपका इतिहास बन जाए, आपका इतिहास बन जाए। जब तक है तेरी अजय जवानी, जब तक अजय तेरी है जवानी, तब तक है अजय ये दुनिया तेरे लिए दीवानी दीवानी दीवानी। अप्रतिम खेळ, अप्रतिम खेळ, अर्धशतक ठोकलं या पट्ट्याने, जबरदस्त बॅक टू बॅक लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार, लाजवाब फक्त आक्रमण, आणखीन एक चौथा देखील भिरकावून दिलाय, बॉल चालवते सीमा रेषेच्या बाहेर, बम 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 का बम बम का बम बम का, बेगेट 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 ठोकला इथे शेवटच्या बॉलवरती देखील षटकार षटकार षटकार। आता बऱ्याच इकडे गाड्या मोजल्यात, इथे आम्ही खुर्च्या देखील मोजल्या, बऱ्याचशा गोष्टी आम्ही मापत आलेलो आहोत। आज अजयच्या धावा देखील मोजले, यार थांबायचं नाव घेत नाहीये, पट्टने नाव कमावलंय। चला, युवा सेना तालुका प्रमुख जावली भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य सन्माननीय आदरणीय विलास दादा वसंत भणगे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेला आहे। धन्यवाद दादा। उनका एटीएम का पैसा अपने टीम, ना चेक ना वाउचर ना गूगल पे ना फोन पे ना पेटीएम ना एटीएम, ओनली कॅश। फिर क्या है बात, अजयचा खेळ गजब राहिला। पहिलं अर्धशतक हुकलं होतं या पट्ट्याचं, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी अर्धशतक ठोकलं आणि तब्बल धावा त्याच्या बॅट मधून आल्या, त्या 60 धावा आणि टोटल झाल्या टीमच्या त्या 80 आणि 80 धावा झाल्यात। 81 धावांची गरज आहे। अमित कोणताही वेळ घेऊ नका आणि लगेच फिल्डिंगला रवाना व्हायचंय। चला, नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस करतोय। शिव स्वराज्य कडवे आणि जवळवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करत यावं। काय जबरदस्त या खेळ राहिला, अजयचा आपण पाहिला, अजय कासुर्डे अप्रतिम खेळ केला आहे, अर्धशतक या पट्ट्याने ठोकलंय। नाव कमवायचं आहे तर इथे घासावी लागते आणि त्याच्यानंतर पॉलिश करावं लागतं। अजयने खूप चांगला इथे खेळ केलेला आहे। गेम कोण खेळतं हे महत्वाचं नाही मित्रा, तर गेम कोण कंट्रोल करतं हे खूप महत्वाचं आहे आणि ते अजयने केलंय। चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करत यावं। आपण टॉस करणार आहोत दोन टीमच्या। टॉस करून घ्या त्यांचा। चला, शिव स्वराज्य कडवे आणि चला, शिव स्वराज्य कडंबे आणि जवळवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या। शिव स्वराज्य केडंबे आणि जवळवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या 81 धावांचं लक्ष असणाऱ्या बॅटर मैदानामध्ये दाखल झाले। संदीप आणि अक्षय आता जबाबदारी आहे ती संदीप वरती खरं तर खूप वाढलेली आहे, कारण का 20चा हा करंट रन रेट असणार आपल्या टीमसाठी। पहिला गोलंदाज किशोर, पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती स्वागत तर केलंय, ऑन साइडला बॉल वळण दिले, फुल टॉस, सिंगल इथे या बॉल वरती, पहिल्याच बॉल ती सिंगल आलेले आहे। जे पारे खेळलाय ना बॅटर अजय, ते पारे खेळावे लागेल खरं तर बॅटर संदीपला। प्रत्येक ओव्हर मध्ये 3 षटकार हवे आहेत आणि ते येऊ शकतात।
बिगेट करण्याचा प्रयत्न केला होता, शरीराचा भेद घेतला आणि आलाय तो डॉट बॉल आल्यानंतर चला टॉस करून घ्यायचा आहे आपण. शिव स्वराज्य केडेंबे टीम आणि जवळवाडी हे दोन संघ आता आमने सामने असणार आहेत. ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतोय, मोठा फटका तर बिगिट तर केला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडतील का कॅच, हो पकडली आणि पहिलं धक्का लागलं. बॅटिंग करणारी टीम खर्शी बारामुर्डी संघाला, बॅटर तर कोण होईल, अक्षय बिगिट करण्याचा प्रयत्न तर खूप चांगल्या पद्धतीने केला होता. लेग बॉल होता, त्याला पिक केलाय आणि तिथून लंघॉपला चांगला इथे कॅच घेतलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता पंकज बॅटिंग साठी दाखवले होत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर बॅटर संदीप बिरमाने याला स्ट्राईक घेणं, ते रोटेट करणं खूप महत्वाचं आहे. संदीप जेवढा स्ट्राईक केला राहील तेवढा धावा येऊ शकतात, कारण का ती कॅपॅसिटी, ती ॲबिलिटी आहे या बॅटरकडे. बॉलर तयार, फुल टॉस बॉल, लंगॉपला बॉल मिड ऑफला क्लिअर करतोय. लंगॉप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चूक होते, फोडी आला, बॉल निघून जातोय सीमारेषेच्या भेटीला, सीमापार 4 चौकार. जवळवाडी टीमनं टॉस जिंकला आणि त्यांनी घेतलेली आहे ती फिल्डिंग. नेक्स्ट मॅच त्यांच्यामध्ये असणार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये शिव स्वराज्य केडंबे हे संघ असणार आहे. चला मॅच डॉट बॉल पर्सेंटेज वाढवली जातील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आलेला आहे तो डॉट चौकार जरूर पंकजच्या बॅट मधनं आलाय, परंतु धावा झाल्या तर एकंदरीत आपण पाहिले तर टीमच्या खर्ची बारामुरी संघ पोहोचलाय 5 आकड्यावरती. त्यामुळे सनकिने क्रॅकिंग फटका आलाय, क्षेत्ररक्षकाला बॉल शोधत चाललाय आणि तिथून मात्र एकच सिंगल येते प्राप्त होत असताना. या ओव्हर मध्ये P1चं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. फक्त 6 धावा आल्यात आणि आता थोडासा प्रेशर वाढला जाईल. 18 बॉल 75 धाव्यांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 25 धाव्यांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 4 षटकार तब्बल हवी आहेत. चला घाई करा दादा, प्लीज घाई करा प्लीज. अजय बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. चला अजय बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत आणि प्रताप दादा शेलार राष्ट्रीय खेळाडू खो खो, महाराष्ट्र राज्य खो खो प्रशिक्षक. चला आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर रोख रक्कम 500 रुपये आलेला आहे. राष्ट्रीय खेळाडू खो खो, महाराष्ट्र राज्य खो खो प्रशिक्षक प्रतापदादा शेलार यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये अजय साठी आलेले आहे. धन्यवाद दादा. आज प्रतापदादा म्हटलं तर खो खो खरं तर मास्टर आहेत आणि सातत्यपूर्वक आपल्या आज महाराष्ट्र राज्यासाठी देखील खो खो खेळलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. बाजकडे आपण वळतोय, फलंदाजी ते बाद झालंय, टोटल झाले ते एकूण टीमच्या फक्त 6 धावा. पंकज 5 झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखल झालाय आणि अजय याच्या खात्यामध्ये पहिली सफलता. नवीन बॅटर मैदानामध्ये अमोल दाखल, यामुळे समोरच्या बॅटनं स्ट्रोक तर चांगला ड्राईव्ह करत असताना टिपेस्टा कव्हर मध्ये बॉल चालला, डीप मध्ये फेकलेला आहे, एक सिंगल येते. मॅच मध्ये तितका असा रंग नाहीये, मॅच तितकी जबरदस्त होत नाहीये, कारण का पहिल्या डावामध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या 79 धावा आणि जर त्याची चिरफाड करायची असेल तर मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे.
81 धावा जमवायच्या आहेत. काहीतरी वेगळं, काहीतरी त्या धावांचा पाठलाग करायचा आहे. तर चांगली बॅटिंग, वेगानं बॉल टाकला गेलाय जयच्या माध्यमातून. टाट पालची होती सांगता समोर बॅटर आहे संदीप आणि धावा येत नाहीयेत. मागच्या मॅच मध्ये संदीपने खूप चांगली बॅटिंग केली होती. तो संदीप आता सध्या रनासाठी इथे झुंजला जातोय. जिथे जो झुंजतो तोच इथे जिंकतो. आणखीन एक वाईट यॉर्करचा प्रयत्न. बॅक टू बॅक इथे 2 बॉल इथे डॉट येत असताना जबरदस्त कमालीची गोलंदाजी सध्या अजयचा इथे खेळ रंगत असताना 2 बॉल डॉक्टर बॅक टू बॅक 2 बॉल त्याने डॉट टाकलेत. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली इथे गोलंदाजी करत असताना अजय सध्या संदीप बिरमणे यासारख्याला खरं तर थांबवलं गेलंय. फक्त दिशा दिली या बॉलला क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत धावा येतील ती मात्र एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. टोटल झालं ते कुठेतरी टीमच्या फक्त आणि फक्त 9 धावा झाल्यात. 9 धावा धाव फलकावरती. यावेळी बैठक शॉट खेळला गेलाय. लो फुल टच बॉल दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे सी कॉर्नरला एक सिंगल येते. बघता बघता ओव्हरची होती समाप्ती आणि या ओव्हरची समाप्ती होत असताना धावा झाल्या फक्त आणि फक्त 9 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॉल असणार आहेत 12 आणि 12 मध्ये तब्बल धावा जमवायच्या आहेत त्या 71 धावा. कुणाचं यांचं ना त्यांच्या माध्यमातून अजय साठी त्यांनी रोख रक्कम पारितोषिक दिलेला आहे 500 रुपये. प्रतापदादा सेला राष्ट्रीय खेळाडू खो खो, महाराष्ट्र राज्य खो खो प्रशिक्षक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. अजय काकोडे यांच्यासाठी प्रतापदादा सेलर यांचं बहुमूल्य योगदान नेहमीच राहिले आणि ते सदस्य आहेत ना जावळी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. उनका एटीएम का पैसा अपने एटीएम, ना चेक, ना वाउचर, ना गूगल पे, ना फोन पे, ना पेटीएम, ना एटीएम, ओनली कॅश. इथे धाव मिळतील ते मात्र एक. काय आज अजयचा गजब खेळ राहिलाय आणि प्रतापदादा सेलर यांनी देखील त्यांना थाप दिली आहे, त्यांना शाबासकी दिली आहे. तुमचा जेव्हा खेळ चांगला होतो ना तेव्हा तुम्हाला शाबासकी मिळते. त्याचबरोबर विलास वसंत बनगे साहेब यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. इथे गलती होतीये आणि ते लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेनं. अरे ते धावा पुन्हा एकदा 4. 15 धावा फलकावरती आतापर्यंत धावा हव्यात. 9 बॉल 66 धावा. इतकं शक्य नाहीये. आभास मी म्हणेन एखादा टायर फुलला ठप हवा निघून जाते. तशा पद्धतीने परत लो फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक. एफर्ट्स हे खूप महत्वाचे असतात. तुमची जिद्द खूप महत्वाची असते, तुमचा संघर्ष खूप महत्वाचा असतो, तुमचे प्रयत्न खूप महत्वाचे असतात आणि तो प्रयत्न केला या बॉलवरती फिल्डरने. विजय अप्रतिम फिल्डिंग. तुमचा बेस्ट हा खूप महत्वाचा आहे. आणखी किती आडव्या पाठने केला आहे. गुदगुले करत बॉल चला ऑन साईडला बॉल 10 डीप मध्ये प्रोडक्शन. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान. टोटल झालं ते आतापर्यंत धाव फलकावरती त्या 17 धावा. शक्य होईल का नाही या, परंतु जोपर्यंत तुमच्याकडे थोडंसं उरलेलं असेल ना ते वाचवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जे राहिलंय त्याच्यामध्ये चौकार षटकार ठोकावे लागतील. चुकवत्या इथे चांगला इथे फटका बॅटला कदाचित ब्रश करून चालला. यस पाटकट आहे. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप क्षेत्ररक्षक नाही. यस सुमसान इलाका पाठीमागे बॉल 7 असताना ऑफिल थोडीशी आपण पाहिलं तर तेज आहे. तिथून मात्र ते 4 आणि टोटल झाले ते 21 धावा. 21 लॉस ऑफ दी 2 विकेट. नेक्स्ट मॅच असणार आहे. 2 संघ असणार आहेत आमने सामने. हे देखील मॅच खूप इंटरेस्टिंग राहील. केडंबे आणि चवळवाडी हे 2 संघ असणार आहेत. मॅच कडे आपण पुन्हा शेदा वळलो तर धावा झाले ते कोणीतरी टीमच्या 21 धावा समोर असणार आहे. बॅटर प्रयत्न करतोय. दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर अमोल संदीप बिरमणे आपण पाहिलं तर प्रयत्न करतोय. तर मोठे फटके येणं खूप महत्वाचं आहे. संदीप बिरामणे ऍज अ गंसोली प्रीमियर लीग मध्ये
मॅन ऑफ द सिरीज बायकर बॅन आहे. आणि समोर गोलंदाज विक्रम. पहिला बॉल यावेळेस संदीपच्या बॅट मधनं बॉल चालला इथे डुस्कर लेग मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा पार आलेला आहे दमदार 4-4 चौकार. विक्रमला चौथ्या षटकासाठी बोलवलंय. तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीये माहित आहे, हे ठाऊक आहे, परंतु पराभवाचं अंतर कमी करणार येतोय संदीपच्या बॅट मधनं चौकार. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधून. चला थोडी घाई करायची, स्पीडअप ठेवा प्लीज. आणखीन थांबायचं नाव घेत नाहीये संदीप. देखील सांगतो यार हात मारणार नाहीये, मॅच आम्ही हारणार आहोत माहिती आहे, परंतु प्रयत्न मैदानामध्ये चालू आहेत. आलेला हा मोठा धमाका दमदार षटकार. विक्रम वरती हल्ला बॉल केला जातोय. षटकाराच्या साहाय्याने टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 31 धावा धावफलकावरती आहे. जबरदस्त बॅटिंग आपण पहिल्या इनिंग्स मध्ये पाहिलेली आहे आणि दुसऱ्या इनिंगचा सध्या खेळ चालू आहे. टोटल झाले ते 31 धावा. शेवटचं षटक आहे. तब्बल धावा अजून 50 धाब्यांची आवश्यकता आहे. आणखीन एक येते बॅक टू बॅक इथे संदीपच्या बॅट मध्ये येतोय धमाका षटकार. चांगली बॅटिंग लागोपाठ इथे 2 षटकार आले संदीपच्या बॅट मधनं. विक्रमला माहिती आहे फक्त बॉल सोडायचे आहेत. आता चौकार षटकार गेले काही हरकत नाहीये, कारण का मॅच आपल्या जवळ आहे आणि तेच त्यांनी पाहिलंय. एक्स्ट्रा रन द्यायच्या नाहीयेत. चौकार षटकारांनी रन गेला तरी काही हरकत नाहीये, परंतु अप्रतिम खेळ आपण अजयचा राहिलाय. आणखीन एक लागोपाठचा तिसरा ब्लास्ट येत असताना या मॅच मध्ये काय घडलंय. पहिले आपण 3 षटकार पाहिले अजयच्या बॅट मधून आणि आता दुसऱ्या इनिंग्स मध्ये संदीपच्या बॅट मधनं पाहताय. 4 षटकार तब्बल अजयने ठोकले होते लागोपाठ. 3 त्याचं 4 आणि आता लागोपाठ 3 ठोकले पॅटर संदीपने. चांगली बॅटिंग. चौथा येणार का. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखीन एक शॉर्ट बॉल. बॉल होईल इथे गोळीसारखा गोल. बॉल सीमा पार आलेला आहे. जाडी शॉट षटकार. 4 बॉल मध्ये 4 षटकार यार. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तब्बल धावा कुठल्या त्या 28 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत. संदीप का बॅटिंग करतोय, थांबायचं नाव घेत नाहीये. तब्बल धावा झाले ते आतापर्यंत बघा 49 धावा. म्हणजे संदीपला प्रत्येक बॉलवरती स्ट्राईक घेणं खूप महत्वाचं होतं. तेवढी कॅपॅसिटी आहे बॅटरकडे आणि तो आता चांगल्या बॅटिंग मध्ये चांगल्या रिदम मध्ये. चला बॉल द्यायचा प्लीज. या ना दुसरा बॉल दादा. चला बॉल आला, मॅच बॉल आला. चला नेक्स्ट टीम आपण दोन्ही टीम तयार राहायचं. शिवस्वराज्य केडंबे टीम आणि जवळवडी टीम ज्या टीमने टॉस जिंकला तो निर्णय घेतला यासारखे त्याला प्लेसमेंट केलं. बघा हे खूप महत्वाचं असतं, कारण का 4ला 4 आलेत. एखाद्या गोलंदाजाचा जो कॉन्फिडन्स तो दुगणावाला जो कुठेतरी जात असतो जेव्हा षटका चौकार येत असतात तेव्हा, कारण का 5 बॉलच्या पाठीमागे 5 तब्बल मोठे फटके आले होते. त्याच्यानंतर या बॉलला रिस्पेक्ट दिलेलं आहे आणि एक ही मोठ्या खेळाडूची खासियत असते की त्याचं करिअर कधी कधी गोलंदाजाचं खराब होत असतं. आपण कित्येक वेळेला पाहिलंय जेव्हा 6 बॉलला 6 षटकार येतात आणि कित्येक गोलंदाजाचं करिअर खरं तर खराब झाले, कारण का त्याच्यावरती विश्वास दाखवलेला असतो खरं तर खेळाडूंनी आणि तो विश्वास हा अनसक्सेस होतो. म्हणून रिस्पेक्ट दिलेली आहे की त्याचा कॉन्फिडन्स हा वाढावा, कारण का कधी कधी हे रेकॉर्ड बनत असतात आणि चांगला हार्ड लक बॅड लक. संदीप बिरावणे यांनी देखील खूप चांगला खेळ केला, परंतु प्लेअर ऑफ द मॅच ज्याने पठ्ठ्याने धावा जमवलं तर 59 अर्धशतक ठोकलं गेलंय असा अजय कासुर्डे प्लेअर ऑफ द मॅच. आणि ज्याला खरं तर पारितोषिक दिलेलं आहे प्रतापदादा सेलार, राष्ट्रीय खेळाडू खो खो, महाराष्ट्र राज्य खो खो प्रशिक्षक यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयेचा धनादेश आलेला आहे. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच